नमस्कार मित्रांनो. आज महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे निकाल लागले. 29 महानगरपालिकेपैकी जवळजवळ 23 महानगरपालिका या BJP आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्या असं म्हटलं लागेल. आणि एका ठिकाणी काँग्रेस किंवा 2 ठिकाणी फार झालं तर, आणि एका ठिकाणी उभाटा म्हणजे उद्धव ठाकरे. यात शरद पवार साहेबांना एकही जागा भेटली नाही, म्हणजे एकही महानगरपालिका मिळाली नाही. त्याप्रमाणे अजितदादा यांना पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोघंही महानगरपालिकेत सत्ता मिळाली हवी अशी जी अपेक्षा होती ती त्यांची पूर्ण झाली नाही. तेवढ्यासाठी त्यांनी युतीमध्ये राहून त्यांनी वेगळी चूल काही काळासाठी मांडली आणि पवारसाहेबांना सोबत घेतलं, पण त्याचा काही फारसा फायदा झाला नाही. आता महत्त्वाचं म्हणजे मनसेला जागा वाढल्या, तो त्याचा एक प्लस पॉईंट झाला. पण बाकी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मनसेला जागा मिळायला हव्या होत्या तेवढ्या जागा मिळाल्या नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर पूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष होतं. उद्धव ठाकरे यांनी मराठी मुद्दा मोठ्या प्रमाणात मांडला आणि त्यासाठी त्यांनी मनसे म्हणजे राज ठाकरे यांच्याशी युती केली. पण 25 वर्षापूर्वीची सत्ता असल्यामुळे जो इनकम्बन्सी हा फॅक्टर असतो तो नडला असं म्हणावं लागेल. कारण मुंबई महानगरपालिका ही शिंदे आणि BJPच्या ताब्यात गेली असंच म्हणावं लागेल. कारण आत्ता अर्धा तासापूर्वी त्यांना मुंबईमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं असं बातम्यांवरून दिसलं. आता महत्त्वाचं म्हणजे भाजपला त्या ठिकाणी 86, शिंदेंना 26 आणि सेना म्हणजे उद्धव ठाकरेंना 64, मनसेला 6, काँग्रेसला 23, NCPला 3, MIMला 9, सपाला 1 आणि पवारसाहेबांना 1 असं एकूण 227 जे मतदार संघ होते त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं वाटप झालं. आता 25 वर्षाची सत्ता आणि महत्त्वाचं म्हणजे BJPची साथ सोडल्यामुळे, तसंच यावेळेस मनसे आणि उभाटा एकत्र आल्यामुळे काँग्रेसची साथ सुटली आणि काँग्रेसचा जो काही फायदा उद्धव ठाकरेला होत होता तोही मिळाला नाही. कारण जेव्हा काँग्रेस ही एकटी लढत असते तेव्हा महाराष्ट्रातला किंवा भारतातला जो अल्पसंख्याक म्हणजे जो मुस्लिम मतदार आहे तो काँग्रेसच्या वाट्याला जात असतो. आणि बऱ्याच दिवसापासून ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेने त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना फारसा फायदा भेटला नाही. जर काँग्रेसचे शी आघाडी राहिली असती त्यांना नक्की फायदा भेटला असता आणि जागा वाढल्या असत्या. पण त्या ठिकाणी मग मराठी टक्का कमी झाला. कारण जरी उद्धव ठाकरे मनसेला सत्ता मिळाली नाही तरीसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने संघर्ष केला आणि चांगल्या पद्धतीने फाईट दिली असंच म्हणावं लागेल. कारण 64 आणि 6 म्हणजे जवळजवळ 70 जागा त्यांना मिळाल्या. मागच्या वेळेस उद्धव सेनेला 84 जागा होत्या आणि BJPला 82 होत्या. तेव्हाच धोक्याची घंटा वाजलेली होती, फक्त 2 जागांचा फरक होता. यावेळेस मात्र ही जी मध्यंतरी फाटाफूट झाली आणि उद्धव ठाकरेचे मोठमोठे कार्यकर्ते आणि नेते ज्या पद्धतीने BJPकडे गेले आणि मनसेला या 5 वर्षात जी गळती लागली त्याचा सगळाच परिणाम हा या निवडणुकीत दिसून आला. आणि महत्त्वाचं म्हणजे 25 वर्षाची सत्ता, त्यातल्या त्यात मराठी मतदार फक्त उद्धव सेनेच्या आणि मनसेच्या पाठीमागे राहिला. त्याच्यात बी शिंदे गटाने मोठ्या प्रमाणात छेद दिला, कारण मराठी मतदार बी शिंदेकडे सरकला. खरं तर अजून उभाटाला अजून उभारी आली असती, पण मनसेला घेतल्यामुळे त्यांना फारसा फायदा आला नाही. कारण मनसेचा जो मतदार आहे तोच उद्धवचा मतदार आहे, वेगळा मतदार काही त्यात जुळून आला नाही. पण मनसेमुळे जो मराठी मुद्द्याचा मध्यंतरी जे अतिरेक झाला आणि जी हिंदी भाषिकाला धरून दमदाटी झाली, त्यामुळे ज्या काही प्रमाणात उद्धव ठाकरेला उत्तर भारतीय किंवा बिगर मराठी भाषिक मतदान करत होता तो सरळ
बी जे पीकडे आणि दुसऱ्या पक्षांकडे गेला, पण उद्धवकडे आला नाही, असं एकंदरीत या एकूण निकालावर लक्षात येतं. आणि आता मुंबईचं जर बघितलं तर आज सत्ता बी जे पीची आली हे स्पष्टपणे झालं. आणि जी सद्दी होती, जी ठाकरे सेनाची जी मुंबईमध्ये ताकद होती, ती मोठ्या प्रमाणात कमी झाली असंच म्हणावं लागेल. तसंच महाराष्ट्रामध्ये ज्या काही बाकीच्या शहरामध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यात बी जे पीचं जर वर्चस्व धरलं आणि ज्या ठिकाणी बी जे पीला बहुमत भेटलं, त्या ठिकाणी अर्थात शिंदे सेनेची सुद्धा ताकद बरी आहे आणि त्यांच्या सोबत घेऊन त्यांना सत्ता मिळवावं लागेल. त्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, नागपूर, अकोला, सोलापूर, नाशिक, धुळे, सांगली, जालना, नांदेड, वसई, विरार, जळगाव आणि बाकी इतर कोल्हापूर असेल, सातारा असेल, अशा बऱ्याच ज्या महानगरपालिका होत्या त्या बी जे पीला मिळाल्या. काँग्रेसला फक्त एक लातूर आणि चंद्रपूर याच्यामध्ये चांगल्यापैकी त्यांना लोकांनी हात दिला. आणि सेनेला मला वाटतं एखादी 2 नगरपालिका मिळाली तर ठीक, नाही तर काही शक्यता फारशी वाटत नाही. बाकीच्या पक्षांचं अजितदादाला काही भेटलं नाही. तेव्हा मित्रहो, या ठिकाणी भाजप हा पूर्ण महाराष्ट्रात वर्चस्व ठरला, कारण मागच्या नगरपालिकेत निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा होत्या. आता मुंबईमध्ये ज्या पद्धतीने संघर्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी केला, तसा फारसा संघर्ष त्यांनी बाकी ज्या महानगरपालिका होत्या त्यात दिसला नाही आणि त्याचा फटका त्यांना बसला. त्यांनी फक्त मुंबई याच्यावरच केंद्रित लक्ष ठेवलं, पण मुंबईने त्यांना हात दिला नाही. पण एक बरं झालं की मराठी मतदार त्यांच्या बाजूला अजूनही आहे, नाही असं नाही, असं एकंदरीत त्यांना मिळालेल्या मतदारावर दिसतं. तेव्हा मित्र, आता खरं तर मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करावं लागेल की आपण ज्या दिवशी बी जे पीकडनं बाजूला निघालो आणि हा जो मधला 3-4 वर्षाचा किंवा 5-6 वर्षाचा जो काळ आहे, याच्यामध्ये उद्धव सेनेने काय मिळवलं आणि त्याची किती प्रमाणात राजकीय हानी झाली आणि पुढचं भविष्य कसं होईल याचा विचार नक्की उद्धव सेना करेल. कारण राज ठाकरेंचं ना नफा ना तोटा असं गणित आहे. कारण त्यांना पूर्वी फारसं काही नव्हतं आणि आत्ता ज्या जागा भेटल्या ते त्यांना एक बोनस आहे. काँग्रेसचं सोडून द्या, काँग्रेस हळूहळू गळतीला आहे, ती तशीच गळतीला राहील. याच्यात नुकसान खरं तर अजितदादा यांचं झालं, कारण ते सत्तेमध्ये असताना त्यांनी शरद पवारांची युती करणं एकदम गैर आणि चुकीचं होतं असं लोकांना वाटलं आणि त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना सत्ता आली असती असं जे वातावरण होते तेही त्यांना सत्तेपासून लांब घेऊन गेले. म्हणजे त्यांच्या हाताला फारसं काही लागलं नाही. नमस्कार.